नमस्कार मंडळी। आज दिनांक 8 मे। आजचा दिवस हा जागतिक थॅलेसेमिया डे म्हणून साजरा केला जातो। थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार असून या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो। काय आहे हा आजार? तर शरीरातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात तयार न होणं आणि त्यामुळे शारीरिक थकवा येणं, रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सातत्याने कमी असणं, त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणं, लहान मुलांमध्ये वाढीचे टप्पे उशिरानं येणं ज्याला डिलेड माइलस्टोन्स म्हणतात, लिव्हर स्प्लीन या अवयवांना सूज येणं, क्वचित श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं दिसतात। रक्ताच्या तपासण्या करून ह्या आजाराचं निदान योग्य वेळी होऊ शकतं। योग्य ती काळजी, कुटुंबाचा सहभाग यामुळे या आजारावर मात करणं शक्य आहे। लग्न करताना जसं कुंडली बघितली जाते त्याचप्रमाणे मुलामुलींच्या रक्ताच्या तपासण्या केल्या तर ह्या आजाराला काही प्रमाणात प्रतिबंध नक्की करता येईल। बघत रहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इहा हर्ब्सच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील लाईक, शेअर आणि फॉलो करा। याचबरोबर इहा हर्ब्सच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पब्लिश होणाऱ्या नवीन व्हिडिओजची आपल्याला माहिती मिळत राहील। आपल्या काही शंका असतील तर नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे, मला मेसेज जरूर करा। धन्यवाद।